नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय बटाटा फ्लावर समोसा। इथे आपण 2 पेले गव्हाचं पीठ घेतोय आणि तुम्ही जर 1 पेला गव्हाचं पीठ 1 पेला मैदा घेतला तरीही हरकत नाही, पण मी आपला हेल्दी बनवते म्हणून 2 पेले गव्हाचं पीठ घेते आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये हे बघा मी मीठ घेतलं अर्धा चमचा आणि ह्याच्यामध्ये 2 पळ्या म्हणजे 2 चमचे मी तेल घालणार आहे। म्हणजे आपलं जेवणाचं तेल असतं ना ते घालायचं। आपलं तेल आणि मीठ आहे ना ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं आहे छान असं, अगदी 1 मिनिट असं अगदी छान चोळून घ्यायचं आपल्याला। हे बघा आपलं व्यवस्थित पीठ असं व्यवस्थित आपलं पीठ चोळून झालं आहे। आता आपण मूठ पण बनवून बघूया। हे व्यवस्थित होते ना, म्हणजे आपलं व्यवस्थित पीठ आणि तेल व्यवस्थित लागलेलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। इथे मी 1 पेला पाणी घेतलं आहे, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं आहे। एकदा सगळं पाणी नाही टाकायचं। आपल्याला समोस्यासाठी थोडं कडकच पीठ मळायचं आहे, कारण जर आपण नरम पीठ मळलं ना तर समोसे आपले कडक असे कुरकुरीत होणार नाही, म्हणून थोडंसं ना असं दाबून पीठ ना आपल्याला कडकच मळायचं आहे थोडं। हे सगळं बाजूला पीठ लागलेलं ते आणि हाताचं पीठ देखील आपण चोळून घ्यायचं आहे, म्हणजे काढून घ्यायचं आहे। हे हाताचं पीठ आहे ना हे लागलेलं ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे। पीठ एकदम मस्त असं मळून झालं आहे। आता हे मी जरा 10 मिनटं सेट करते आणि आपल्याला पीठ मळायला अर्धा पेलाच पाणी लागलं आहे, अर्धा पेला बाकी आहे। झाकण मारून ठेवून दिलं। 2 बटाटे घेतले खिसून, 1 चमचा आपण मीठ घालणार आहोत, 2 चमचे मसाला तुम्ही कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आपण धना पावडर टाकणार आहोत आणि अर्धा चमचा चाट मसाला। तुम्ही आमचूर पावडर देखील घालू शकता। इथे मी थोडी कसुरी मेथी घेतली आहे, ते आपण आता हातावर चोळून त्याच्यामध्ये घालूया। आवडीनुसार कोथिंबीर, इथे आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत 3 चमचे। कॉर्नफ्लॉवर ऐवजी आपण तांदळाचं पीठ देखील घालू शकता। ते आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरने किंवा तांदळाच्या पिठाने ना बाइंडिंग छान येतं ना त्याच्यामुळे। हे फिलिंग देखील रेडी झालेलं आहे। तेव्हा हे सगळं रेडी करेपर्यंत आपल्याला 10 मिनटं तर झालीच आपले। चला आता आपण पीठ बघूया। 10 मिनटं झालेले आहेत, आता आपण पीठ बघूया। जरा पीठ हे बघा, आता मळून घेऊया जरा 1 मिनिटभर आपलं छान असं मळून घ्यायचं आहे पीठ। असे मी समान 4 तुकडे करते, तुम्ही समान 2 तुकडे केलात तरी हरकत नाही, आपल्यावर आहे तसं। हे बघा अशा पद्धतीने मी करून घेते। आता आपल्याला 2 चपात्या लाटायच्या आहेत समान आकाराच्या। त्याच्यामुळे मी हे 2 गोळे घेतले, त्यातला 1 गोळा घेतला, त्याला मस्त असं जरा दाबून नरम करते आणि लाटायला बरं पडेल ना, म्हणून मी तसं करत आहे। आपण हा जो 1 गोळा घेतलेला आहे ना त्याला असं हाताने प्रेस करायचा आणि जरा असं लाटून घ्यायचं, थोडंसं जोर लावायचं लाटताना असं। एक आता आपलं थोडं पीठ कडक ठेवलेलं ना आपण, म्हणून थोडं जोर लावायचं, दुसरं काही नाही। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे पूर्ण असं। गोल यायलाच पाहिजे असं काही नाही, कारण आपण ते साईडने कट करणार आहोत आणि चपातीसारखं। हे बघा चपाती एवढं आपल्याला पातळ लाटायचं आहे। पातळ लाटलं कारण काय माहिती आहे, ते व्यवस्थित असे कुरकुरीत होतील ना आपले समोसे, म्हणून हे बघा अगदी पोळपाटाला देखील चिकटत नाही आहे। आता आपली चपाती लाटून झालेली, मी दोन्ही चपात्या लाटून घेतल्यात आणि हे आता फिलिंग जे आपण रेडी केलेलं ना ते आपण पूर्ण स्प्रेड करून म्हणजे पूर्ण ह्या चपातीला ना लावायचे आहे। थोडं हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला पूर्ण चपातीभर म्हणजे लावून घ्यायचे आहे आपल्याला।
बघा व्यवस्थित असं आपण लावून घेतलेलं आहे आपलं फिलिंग सगळं समोस्याचं. आता ही चपाती दुसरी लाटलेली ना ती आपल्या अगदी व्यवस्थित आपल्याला प्रेमाने याच्यावरती ठेवायचं आहे आणि चारही बाजूने ना असं थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे बाहेर येता कामा नये म्हणून. हे बघा अशा पद्धतीने. आणि काय करायचं, आपली लाटणी घ्यायची आणि लाटणी अशी वरून फिरवायची, हलक्या हाताने फिरवायची, अगदी जोर लावायचा नाही. मग अशी आपण कसं पीठ थोडं कडक होतं ना म्हणून आपण जोर लावलेला, आता आपल्याला हलक्या हाताने असे लाटून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने ना आपल्याला अगदी व्यवस्थित असं प्रेमाने लाटून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी लाटून झालं. आता हे आपण हे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे. तुम्ही चिरणी पण घेऊ शकता किंवा सुरी देखील वापरू शकता. आता आपण काय करायचं, असं कापून घ्यायचं आहे आपल्याला. आता चौकोन बनवायचं, म्हणजे स्क्वेअर आपल्याला करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला कापून घ्यायचं आहे मस्त असं. हे बघा चारी बाजूनी कडा कापल्यामुळे आपल्याला हा चौकोन आपला तयार झाला आहे. आता हे बाजूचे आहेत ना ते आपण साईडला काढून ठेवूया. त्याचा पण आपण उपयोग करू शकतो, आपल्याला जसं वाटेल तसं आपण त्याचा उपयोग आपण करू शकतो. आणि हे आपण आता हा आपला चौकोन आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे एक 1.25 इंचापर्यंत किंवा 1-1.5 इंचापर्यंत आपण करू शकतो. आपल्याला जर मोठे हवे असेल तर मोठेही करू शकतो आपण चौकोन. मी जरा 1.5 इंचाचेच ठेवलेत, म्हणजे 1 इंचाचे किंवा 1.5 इंचाचे केले तरी हरकत नाही. बघा मस्त असे आपण करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी आपले चौकोन केलेले आहेत. पाहू शकता अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित झालेलं आहे. मधला जरा चौकोन जरा कमी झाला आहे जास्त. बघा आता एक चौकोन घ्यायचं आणि काय करायचं, हे दोन्ही असं, म्हणजे हे बघा हे दोन्ही बाजूचे आहेत ना कोपरे असे जुळवायचे. आणि हे बघा पाहू शकता. आणि हा पाठची बाजू ना थोडासा मधून प्रेस करायचा आणि हे बघा असं दाबून घ्यायचं. झालं की नाही फुलासारखा आकार, म्हणजे फ्लावर समोसा. याचं नाव आहे बटाटा फ्लावर समोसा. हे बघा अशा मुलांना देखील अतिशय आवडतं. आता सुट्टीचे दिवस आहेत, आई काय बनवते जेवायला, काय बनवते खायला, सगळ्या आपल्याला त्रास देत असतात. म्हणजे त्रास असं नाही, त्यांचं त्रासामध्ये पण गोडवा लपलेला असतो. आणि आपल्यालाही मुलं खुश तर आपण खुश, म्हणून आपल्यालाही आवडतं ना काय काय बनवायला, त्यांच्यासोबत आपण पण खातो. हे बघा अतिशय सुंदर पद्धतीने आपले सगळे अशा पद्धतीने आपल्या सगळे समोसे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत. पाहू शकता किती छान दिसते आपला समोसा, एक नंबर ना. चला आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, आता आपण तळून घेऊया. हे बघा तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. अगदी गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही, स्लो गॅसवर, अगदी स्लो गॅसवर तळायचं आहे. आपलं तेल देखील व्यवस्थित तापलेलं आहे आणि आपल्याला एक एक समोसा आता आपण तेलामध्ये टाकत आहोत. हे बघा अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे. जर आपण गॅस फास्ट ठेवला तर काय होणार, समोसे वरून तर कुरकुरीत दिसणार पण आतून शिजणार नाही ना, म्हणून मग आपल्याला आतून बाहेरून एकदम कुरकुरीत पाहिजे ना, मग आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे. स्लो गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे समोसे तळून घेणार आहोत. हे बघा अगदी लगेच आपण फिरवायचं नाही काढता. बघा आपल्या समोस्यांना ना असा रंग यायला पाहिजे, गोल्डन ब्राऊन कलर. हे बघा अतिशय छान. आणि ही टिप, सगळ्या टिप फॉलो करा, अगदी छान, अगदी समोसे क्रिस्पी होतात आपले, एक नंबर. सार्थकचे तर फेवरेटच आहेत. आणि आपण टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने आपण सगळे समोसे तळून घ्यायचे आहेत. हे बघा आपले सगळे समोसे रेडी झालेले आहेत. आणि ही समोसे तुम्ही सॉसबरोबर, चटणीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकतो. अतिशय सुंदर असे आणि झटपट बनणारे आहेत समोसे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि ही फ्लावर समोसाची, बटाटा फ्लावर समोसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.